नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। आज आपण सूर्यकांत देवकर सरांकडे आलेलो आहे। यांच्याकडे सोनोग्राफी हा विभाग येतो। सोनोग्राफीबद्दल त्याच्याबद्दल आपण त्यांना माहिती विचारणार आहे। सर, काय आहे मी सोनोग्राफीचं आणि तुमच्याकडे काय विभाग येतो आणि तुमच्या अंतर्गत तुम्ही त्याच्यावर काय करता याबद्दल थोडक्यात माहिती सांगा। नमस्कार, मी डॉक्टर देवकर सूर्यकांत, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका। PCPNDT म्हणजे सोनोग्राफी सेंटर्स हे जे डिपार्टमेंट आहे याचं कामकाज पुणे शहरामध्ये जे चालू आहे ते कसं चालतं याबद्दल मी आपणास थोडक्यात माहिती सांगत आहे। साधारणतः 800च्या आसपास सेंटर्स आहे, सोनोग्राफी सेंटर्स आपल्या पुणे शहरात। त्याच्यामध्ये डायग्नोस्टिक सेंटर्स, काही हॉस्पिटलमध्ये सेंटर्स आहेत। तर या ठिकाणी क्वार्टरली म्हणजे दर 3 महिन्यानंतर आपली टीम व्हिजिट करत असते। त्या टीममध्ये 15 वार्ड मेडिकल ऑफिसर आहेत, एक सेपरेट वैद्यकीय अधिकारी आहेत की ते सेंट्रली असतात, आणि 4 फूड इन्स्पेक्टर आहेत। तर ही सर्व टीम क्वार्टरली सोनोग्राफी सेंटर्समध्ये जाऊन प्रत्यक्ष कागदपत्रांची तपासणी करतात। सेंट्रल गव्हर्नमेंट ॲक्ट हा जो आहे ह्याच्यानुसार कसं कामकाज चालतं हे तिथं आम्ही चेक करतो। आणि जे जे डॉक्युमेंट आहेत, फॉर एक्झाम्पल F फॉर्म, हा जो फॉर्म आहे तिथं व्यवस्थित भरला आहे का, त्यावर पेशंटची डॉक्टरांची सिग्नेचर आहे का, ही इत्थंभूत माहिती आम्ही घेतो। तसेच प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत प्रत्येक सेंटरला अहवाल पुणे महानगरपालिकेकडे सबमिट करणं बंधनकारक आहे कायद्यानुसारच। दुसरं, नवीन सेंटर्सला जर कोणाला परमिशन हवी असेल तर त्यांनी पुणे महानगरपालिकेकडे अप्लाय केल्यानंतर आपल्याकडे सल्लागार कमिटीची मीटिंग घेतली जाते। ती महिन्यातून 2 महिन्यातून एकदा घेतली जाते। तर त्या कमिटीवर अध्यक्ष असतात, सचिव म्हणून असतात, बाकी गायनेकॉलॉजिस्ट, पेडियाट्रिशियन, NGO, विधी सल्लागार, हे सर्व टीम असते। तर त्या ठिकाणी प्रत्येक सेंटरचं डिस्कशन केलं जातं आणि सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित असेल तर त्या सेंटरला आम्ही परमिशन देतो। एकदा परमिशन दिल्यानंतर त्या सेंटरची पण ही जबाबदारी असते की सर्व रेकॉर्ड मेंटेन करणे PCPNDT ॲक्टनुसार। या अशा पद्धतीने पुणे शहरात सोनोग्राफी सेंटर्सवर आपण तपासणी करतो। जर काही त्रुटी आढळल्या आम्हाला त्या तपासणी दरम्यान, तर आपल्या टीम मार्फत आम्हाला समजतं की या ठिकाणी अशा त्रुटी आढळून आल्यात, तर त्यासाठी आम्ही एक नोटीस त्या सेंटरला देतो। त्यांचा खुलासा घेतो आम्ही प्रथमतः, आणि तो खुलासा आम्ही सल्लागार कमिटीमध्ये सादर करतो। तिथं चर्चा झाल्यानंतर त्या कमिटीच्या आदेशानुसार, सल्ल्यानुसार आपण त्या सेंटरवर पुढील कारवाई करतो। ही कारवाई म्हणजे निलंबनाची कारवाई असू शकते। ही झाली रुटीन ह्याच्यामधली तपासणी। आता काही ठिकाणी जर आम्हाला तक्रार आल्या, ह्या ठिकाणी सेक्स डिटर्मिनेशन केलं जातं। म्हणजे मुलगा मुलगी ह्याचं जर तपासणी असं कुठं करत असेल, असं जर आम्हाला काही समजलं तर आपण त्या ठिकाणी ते शहानिशा करतो, डिकॉय केस पाठवतो त्या ठिकाणी। आणि त्या सेंटरवर जर आपल्याला आढळून आलं की हे असं इथं इलिगल ॲक्टिव्हिटीज घडतात, तर ताबडतोब आपण त्या सेंटरला कोर्टात खेचतो। तिथं FIR देखील दाखल करत नाही, आम्ही डायरेक्ट त्यांच्यावर आपण केस कोर्टात दाखल करतो। सर, जसं आपला विषय जो आहे तो नागरिकांच्या भावनेशी निगडीत आहे, तर त्या बाबतीत म्हणजे आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते। पण असं आमच्या लक्षात आलेलं आहे की एवढी सगळे व्यवस्था कडक असून सुद्धा लिंगभेद हे व्यवस्थित केलं जातं। तर याला म्हणजे तुमच्या अंतर्गत तुमचे अधिकारी जे आहेत ते सक्षम काम करतात का नाही, याच्यावर मॉनिटरिंगला तुमच्याकडे काय व्यवस्था आहे? हे सर्व आमचे जे अधिकारी काम करतात खाली, त्यांच्यावर देखील आम्ही स्वतः, आपले कमिशनर साहेब असतील किंवा आमचे आरोग्य प्रमुख असतील, आम्ही सर्वांचं आमचं त्यांच्यावर मॉनिटर आहे। तर ही जी यंत्रणा आम्ही पहिल्यापासून सक्षम केलेली आहे, त्यामुळे पुणे शहरात अशा जे काही तक्रारी कुणाही आमच्याकडे आत्तापर्यंत काही तक्रारी आल्या नाही। आता IC जनजागरण ह्यासाठी सुद्धा आम्ही क्रॉस चेक करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी महानगरपालिकेचे जे क्षेत्रीय कार्यालय आहे त्या ठिकाणी आम्ही बोर्ड लावलेले आहेत, बॅनर लावलेले आहेत। त्याच्यामध्ये खबरी योजना हे असं आम्ही केले। गर्भलिंग निदान प्रतिबंधक जो कायदा आहे त्याच्यासाठी आम्ही खबरी योजना ही अंमलात आणलेली आहे। जर असं नागरिकांनी जरी आम्हाला सांगितलं की ह्या अशा सेंटरला गर्भलिंग निदान केलं जातं, तर त्याची आम्ही शहानिशा करतो आणि ती जी तक्रार करतो त्याचं नाव आम्ही गोपनीय ठेवतो। प्लस त्याला आम्ही पुणे महानगरपालिका किंवा स्टेट गव्हर्नमेंट यांच्यामार्फत 1 लाखापर्यंत बक्षीस योजना आम्ही केलेली आहे। तर नागरिकांनाही माझं आव्हान आहे, जर असं
पुणे शहरात जर कुणी सेक्स डिटर्मिनेशन करण्याचा कोण डॉक्टर किंवा असं वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत कोण असेल तर त्याची माहिती कृपा करून आम्हाला द्या, जेणेकरून आपण सेक्स रेशो हा वाढेल कसा हे बघू आपण. कारण सध्याच्या ह्याच्यामध्ये मुलगा काय मुलगी काय सर्व सारखेच आहेत. त्यामुळं एखाद्या बालकाचा गर्भातच आपण हत्या करणं ह्यासारखं एकदम म्हणजे त्याला शब्द नाही आहे माझ्याकडं, असं कुणी करण्याचा प्रयत्न करू नये. हत्या करण्यासारखं हे पाप आहे, हे कुणी करू नये कृपा करून. सर आत्ताच मगाशी तुम्ही पहिल्या प्रश्नावर डिकॉय हा एक शब्द वापरला, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या एक. आणि दुसरा माझा मुद्दा असा आहे की साधारणतः मागच्या 6 महिन्यामध्ये तुम्ही 3 महिन्यामधनं एकदा तुम्ही सगळं सर्वेसारखं करता तुम्ही, किंवा छापा ज्याला म्हणतात तसं हे करता. तर मागच्या 6 महिन्यामध्ये तुमच्याकडे किती केसेस आलेत आणि तुम्ही त्याच्यावर काय ॲक्शन घेतली याच्याबद्दल फक्त फिगरमध्ये सांगितलं तरी चालेल सर. डिकॉय केसचा विचार केला तर आम्ही 3 ठिकाणी अशा केसेस पाठवण्या त्या ठिकाणी प्रयत्न केला, परंतु समहाऊ त्या सक्सेस झाल्या नाही आमच्याकडून. आणि दुसऱ्या पद्धतीने पण आम्ही त्या ठिकाणी चौकशी केली, कागदपत्र बघितली त्यांची, तिथे जाऊन एक वचक राहावा स्टेट गव्हर्नमेंट आणि आम्ही एकमेकांच्या कोऑर्डिनेशनमध्ये ते आम्ही केसेस अशा पाठवण्याचा प्रयत्न करतात. पण डिकॉय केससाठी सुद्धा आहे ना पुढं महिला येत नाही आहे, त्यांनाही त्यांची भीती वाटते कधी कधी. पण आम्ही ॲश्युरन्स देतो की असं काही घाबरण्याचं कारण नाही. पुणे महानगरपालिका प्रशासन हे पूर्ण त्यांच्या बाजूने आहे. धन्यवाद. TV10 हे अतिशय उत्तम प्रकारे माध्यम आहे की जे समाजाशी जे काही असे प्रश्न असतात की जे जिव्हाळ्याचे प्रश्न असतात ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. तर मित्रांनो, आत्ताच आपण पाहिलं सूर्यकांत देवकर साहेबांनी अगदी स्पष्टपणे नाजूक विषय त्यांच्याकडे असून सुद्धा ते छान पद्धतीने हाताळत आहेत, त्याच्याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघितलेला आहे. याच्यावर तुमच्या काही जे शंका असतील तर ह्या TV10ला खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता, आम्हाला कॉमेंट करू शकता. त्या प्रश्नाची उत्तरं परत एकदा देवकर सरांबरोबरकडनं घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत होता TV10. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. If you like the video, do like, comment, share and subscribe.